नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. पाठीमागच्या भागामध्ये आपण पॅरलल लाईन्स म्हणजे काय, इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ते आपण बघितलं. महत्त्वाचे गुणधर्म कोणकोणते आहेत, समांतर रेषा म्हणजे काय याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, आणि त्यामध्ये म्हणजे समांतर रेषांचे गुणधर्म काय काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यामध्ये पहिलं बघायचं आहे आपल्याला इंटेरियर अँगल थेरम, यालाच म्हणतात आंतरकोनाचे प्रमेय. आंतरकोनाचे प्रमेय. आता हे आंतरकोनाचं प्रमेय काय आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आंतरकोनाचं प्रमेय काय आहे, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्ट बाय ट्रान्सव्हर्सल. इफ टू पॅरलल लाईन्स, इथं लिहिलेलं आहे इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, the interior angle on either side of the transversal are supplementary. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने जर छेदलेले असेल, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने जर छेदलेले असेल किंवा छेदले असता, छेदिकेच्या एकाच अंगास असलेले अंतरकोन पूरक असतात. छेदिकेच्या एकाच अंगास असलेले. आता या ठिकाणी आपल्याला आकृती काढावी लागणार आहे. आकृतीशिवाय प्रमेय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून आकृती ही अतिशय महत्त्वाची. मग आकृती कशी काढायची, तर आपल्याला इफ टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषांना, टू पॅरलल लाईन्स म्हणजे दोन समांतर रेषांना, मग दोन समांतर रेषा आपल्याला काढाव्या लागतील. इथं आपण काढलेल्या आहेत बघा, या ठिकाणी रेषा यल काढलेली, या ठिकाणी रेषा यम काढलेली आहे. रेषा यल आणि यम ह्या परस्परांना समांतर आहेत. आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, एका छेदिकेने छेदले असता मग आपल्याला एक छेदिका सुद्धा काढावी लागणार आहे. त्या ठिकाणी एन ही छेदिका आपण काढलेली आहे. द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल, छेदिकेच्या एकाच अंगाला असलेले अंतरकोन. मग ही छेदिका जी एन आहे हिच्या एकाच अंगास असलेले अंतरकोन. एकाच अंगास म्हणजे काय की छेदिकेच्या उजव्या बाजूला म्हणजे कोणते कोण आहेत, ए आणि बी कोण आहे, आणि छेदिकेच्या डाव्या अंगाला कोणते कोण आहे अंतरकोन, सी आणि डी आहे. म्हणजे छेदिकेच्या एका अंगाला कोण आहे ए आणि कोण आहे बी, ही अंतरकोनांची जोडी आहे. आणि छेदिकेच्या दुसऱ्या अंगाला आहे कोण सी आणि कोण डी, ही सुद्धा अंतरकोनांची जोडी आहे. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे, तर अंतरकोन पूरक असतात. पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. मग आता याच्यासाठी अगोदर आपल्याला लिहावं लागणार आहे गिवन. यालाच आपण म्हणतो पक्ष. पक्षामध्ये जो भाग आपल्याला दिलेला आहे, दिलेलं काय, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल अँड द इंटेरियर अँगल ऑन आयदर साइड्स, म्हणजे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात, छेदीच्या एकाच अंगाला असलेले अंतरकोन हे आहे गिवन, हे दिलेले आपल्याला. मग त्या दोन समांतर रेषा कोणत्या, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड, कोणत्या दोन पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड आहे, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण त्या लाईन काढलेल्या आहे, लाईन यल आणि लाईन यम. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल लाईन यल पॅरलल लाईन यम and line n is their transversal.
आणखी काय दिलेलं आहे, अँगल ए अँड अँगल बी आर इंटेरियर अँगल्स. अँगल ए अँड अँगल बी आर इंटेरियर अँगल्स. Interior angles formed on one side, formed on one side and angle C and angle D and angle D and angle D are interior angles, are interior angles formed on other side of the transversal. Other side of the transversal. हे झालं पक्ष. याचाच अर्थ काय झाला, रेषा यल, रेषा यल व रेषा यम इथं असं म्हणू आपण, रेषा यल समांतर रेषा यम आणि रेषा यन ही त्यांची छेदिका आहे. छेदिका आहे. कोण ए व कोण बी, कोण ए व कोण बी हे छेदिकेच्या एका अंगाला असलेले आंतरकोन असून कोन सी व कोन डी हे छेदिकेच्या दुसऱ्या बाजूकडील आंतरकोन आहेत. आंतरकोन आहेत. हे झालं पक्ष किंवा गिवन. लाइन L parallel line M and line N is their transversal. रेषा L आणि रेषा M समांतर आहेत आणि रेषा N ही त्यांची छेदिका आहे. Angle A and angle B are interior angles formed on one side, and angle C and angle D are interior angles formed on other side of the transversal. म्हणजेच
कोण ए आणि कोण बी हे छेदिकेच्या एका बाजूचे अंतरकोन असून कोण सी व कोण डी हे छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे अंतरकोन आहेत. एवढी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि ही जी माहिती दिलेली आहे ही आपल्याला पक्षामध्ये लिहायची असते, गिव्हनमध्ये द्यायची असते. आता आपल्याला दुसरा मुद्दा लिहायचा आहे तो म्हणजे साध्य, टू प्रूव्ह. याला आपण म्हणतो साध्य. साध्यामध्ये काय करायचे, आकृती 30 दिलेली आहे. रेषा एल आणि एम समांतर, एन ही त्यांची छेदिका, ए आणि बी छेदिकेच्या एका अंगाचे, तर सी आणि डी हे छेदिकेच्या दुसऱ्या अंगाचे अंतरकोन आहेत. पहिलं काय साध्य करायचं आहे आपल्याला, काय दिलेले थेरम मध्ये, आयदर साइड इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. अंतरकोन पूरक असतात, पूरक असतात, सप्लिमेंटरी. याचा अर्थ त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असतो. म्हणजे एकाच बाजूला असलेले जे अंतरकोन आहेत छेदिकेच्या त्यांच्या मापाची बेरीज 180. म्हणजे कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 येईल आणि कोण सी व कोण डी यांच्या मापाची बेरीज 180 येईल. म्हणजेच कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश आणि दुसरं कोण सी अधिक कोण डी बरोबर 180 अंश. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि आता प्रूफ. प्रूफला आपण म्हणतो सिद्धता. आता सिद्धता या ठिकाणी कशी द्यायची, आपण पाठीमागच्या प्रकरणाच्या शेवटी सिद्धता बघितली होती. सिद्धता म्हणजे काय, आणि त्यामध्ये आपण सिद्धतेचे 2 प्रकार बघितलेले. एक प्रकार बघितला डायरेक्ट प्रूफ, प्रत्यक्ष सिद्धता, आणि दुसरा प्रकार बघितलेला होता इनडायरेक्ट प्रूफ म्हणजेच अप्रत्यक्ष सिद्धता. आता डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिद्धता. प्रत्यक्ष सिद्धता बघताना म्हणजे डायरेक्ट प्रूफ बघताना आपण वर्टिकली अपोजिट अँगलचा जो थेरम आहे, इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय इच अदर देन वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर 2 रेषा परस्परांना छेदत असतील तर होणारे विरुद्ध कोण हे एकरूप असतात. हा जो प्रूफ आपण बघितलेला आहे हा प्रूफ आपण डायरेक्ट प्रूफमध्ये बघितलेला आहे, प्रत्यक्ष सिद्धतेमध्ये बघितलेला आहे. आता आपल्याला ही जी सिद्धता द्यायची आहे ही अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे इनडायरेक्ट प्रूफ द्यायची. आणि इनडायरेक्ट प्रूफमध्ये काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलेले, प्रूव्ह काय करायला सांगितलेले, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. पण आपण मानताना आता सुरुवातीला आपण अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री सिद्ध करणार आहोत. त्याचप्रमाणे अँगल सी प्लस अँगल डी हे 180 डिग्रीचेच असणार आहे. मग आता हे सिद्ध करताना काय करायचं आहे, अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते खरं आहे की खोटं आहे, ए आणि बी या 2 कोनांची बेरीज 180 अंश आहे की नाही हा प्रश्न आहे. पण या 2 कोनांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 3 शक्यता निर्माण होतात. किती शक्यता निर्माण होतात, 3 शक्यता निर्माण होतात. आणि या 3 शक्यतेमध्ये कोणकोणत्या शक्यता निर्माण होतात पहा, देर आर three possibilities. There are 3 possibilities.
regarding the sum of angle A and angle B, angle A and angle B. म्हणजे या ठिकाणी कोण ए व कोण बी यांच्या बेरजेच्या बाबतीत तीन शक्यता निर्माण होतात. कोण ए व कोण बी यांच्या मापांच्या बेरजेबाबत तीन शक्यता निर्माण होतात. तीन शक्यता निर्माण होतात. आता ह्या तीन शक्यता कोणत्या आहेत? कोण ए आणि कोण बी ची काही माप दिलेली असतील. मग कोण ए आणि कोण बी ची जर काही माप दिलेली असतील तर त्यांच्या बाबतीत आपल्याला तीन विधानं सांगता येतील. काय सांगता येतील? समजा या ठिकाणी दिलेली कोण ए आणि कोण बी च्या मापाची बेरीज 180 अंश हे आपल्याला सिद्ध करायचंय. पण 180 अंश नसेल तर काय होईल? ए आणि बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी आहे का? ए आणि बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असेल तर, किंवा ए आणि बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल. म्हणजे तीन शक्यता ज्या निर्माण होतात त्यापैकी फक्त एकच शक्यता खरी असते, एकच पॉसिबिलिटी खरी असते, एकच पॉसिबिलिटी ट्रू असते. त्या तीन शक्यता कोणकोणत्या आहेत पहा. त्यातली पहिली शक्यता आहे अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. कोण ए आणि कोण बी च्या मापांची बेरीज ही 180 अंशापेक्षा कमी असू शकते. दुसरी शक्यता जी आहे ती अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज ही 180 अंशापेक्षा जास्त असू शकते. आणि तिसरी शक्यता जी असते ती शक्यता आहे कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 तरी असू शकते. ए आणि बी या दोन कोणाच्या मापाच्या बेरजेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपण सांगू शकतो की ए आणि बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज ही 180 पेक्षा कमी असेल, किंवा ए आणि बी या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असेल, किंवा ए आणि बी या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असेल. मग आता जर ह्या तीन शक्यता असतील तर ह्या तीन शक्यतेपैकी कुठली तरी एक शक्यता खरी असणार आहे. कुठली तरी एक शक्यता खरी असणार आहे आणि ती असतेच. ए आणि बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा लहान आहे का? हे जर खरं असेल तर ह्या दोन शक्यता खोट्या असू शकतात. उरलेल्या दोन शक्यता ह्या खोट्या असतील. जर ए आणि बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असेल तर कोण ए आणि बी या उरलेल्या ज्या दोन शक्यता आहेत त्या खोट्या असू शकतील. आणि जर ए आणि बी कोण ए अधिक कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी आहे, कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे, या दोन्ही शक्यता जर खोट्या असतील तर तिसरी शक्यता ही खरीच असेल. अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण एखादं गुणधर्म सिद्ध करतो, एखादा थेरम प्रूव्ह करतो, त्यावेळेस तो अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजे इनडायरेक्ट पद्धतीने प्रूव्ह केलेला थेरम आहे, सिद्ध केलेला थेरम आहे. मग आता आपण पहिल्या शक्यतेचा विचार करूया. इफ अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू लेस दॅन 180 डिग्री इज ट्रू. म्हणजे
जर जर कोण ए अधिक कोण बी हे 180 अंशापेक्षा लहान असेल तर हे सत्य आहे असे मानू. सपोज मानू इथं, सपोज इफ angle A plus angle B is less than 180 degree is true. जर कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा लहान आहे हे सत्य आहे असं मानलं तर काय होईल पहा. आता एक पॉस्च्युलेट आहे, युक्लिड्स पॉस्च्युलेट आहे. युक्लिड्स पॉस्च्युलेट आहे, त्याला युक्लिडचे गृहीतक असं म्हणतात. काय हे युक्लिडचं गृहीतक? जर रेषा एल आणि यम, युक्लिडचं गृहीतक काय पहा, जर रेषा एल आणि यम यांची छेदिका n मुळे छेदिकेच्या एकाच अंगास असलेले जे आंतरकोन आहेत, या आंतरकोनांच्या मापाची बेरीज जर 180 अंशापेक्षा कमी असेल तर रेषा L आणि रेषा M ह्या त्या कोनांच्या बाजूला वाढविल्यानंतर त्या एकमेकांना छेदतात. की काय? इफ द लाईन L अँड लाईन M आर, if the line L and line M are produced will intersect each other, will intersect each other on the side of the transversal, on the side of the transversal where angle A and B are formed. Where angle A and angle B are formed. याचाच अर्थ काय होतो? युक्लिडच्या गृहीतकाचा याचा अर्थ काय होतो बघा. या ठिकाणी काय म्हणलं आपण, इफ द लाईन्स L and line M are produced will intersect each other on the side of the transversal where A and B are formed. म्हणजे रेषा L व रेषा M या छेदिकेच्या ज्या अंगाला कोण A व कोण B आहेत त्या
त्या रेषा एकमेकींना छेदतील. एकमेकींना छेदतात. म्हणजे जर कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असेल तर रेषा यल आणि रेषा यम या छेदिकेच्या ज्या अंगाला कोण ए आणि बी आहेत त्या अंगाला त्या काय करतात, एकमेकींना छेदतात. मग आता रेषा यल आणि कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज आपण काय केली, 180 अंशापेक्षा कमी मानलेली. मग ही बेरीज जर 180 अंशापेक्षा कमी असेल तर रेषा यल आणि यम ए आणि बी कोण छेदिकेच्या ज्या बाजूला आहे त्या बाजूला छेदतात. पण आपल्याला दिलेलं काय, बट लाइन यल पैरेलल लाइन यम, परंतु रेषा यल समांतर रेषा यम. हे काय आपल्याला दिलेलं आहे, गिव्हन म्हणजे दिलेलं आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता मला सांगा, ह्या रेषा आपण कोण ए आणि बी ज्या बाजूला आहे त्या बाजूला छेदतील असं मानलं. पण इथं तर आपल्याला असं दिलेलं आहे की रेषा यल आणि यम समांतर आहे. बघा आपल्या याच्यात काय प्रमेयामध्ये, इफ टू पॅरलल लाईन्स, दोन समांतर रेषा, म्हणजे रेषा यल आणि यम ह्या कशा झाल्या, समांतर झालेल्या आहेत. पण ज्या वेळेस आपण कोण ए आणि कोण बी यांची बेरीज 180 अंशापेक्षा लहान आहे असं मानतो त्यावेळेस युक्लिडच्या थेरमनुसार युक्लिडच्या पॉस्च्युलेट म्हणजे गृहीतकानुसार आपल्याला असं दिसून येतं की जर कोण ए आणि कोण बी यांची बेरीज ही 180 अंशापेक्षा कमी असेल तर रेषा यल आणि रेषा यम त्या कोणांच्या बाजूला काय होतात, छेदिकेच्या ज्या अंगाला ते कोण आहेत त्या कोणांच्या बाजूला ते छेदतात. का छेदतात, कारण कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज आपण 180 अंशापेक्षा कमी मानलेली. पण मग ह्या रेषा छेदत नाहीयेत, ह्या रेषा समांतर आहे. म्हणजेच थोडक्यात काय की कोण ए आणि कोण बी यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी, हे खोटं आहे. म्हणजे त्यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, सो दॅट angle A plus angle B is less than 180 degree is impossible. कोण ए आणि कोण बी यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी आहे असं मानणं हे अशक्य आहे. हे काय, अशक्य आहे. आता दुसरं जे आपण या ठिकाणी जे पहिलं विधान घेतलं होतं, इथं याला पहिलाच आकडा म्हणू, पहिलं विधान घेतलं होतं ए आणि बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी. आता ए आणि बी यांच्या मापाची बेरीज, दुसरा आकडा बघू आपण. सपोज इफ angle A plus angle B is greater than 180 degree, is true. जर समजा कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे असे
हे सत्य मानले तर, हे सत्य मानू. आता हे जर सत्य मानलं तर काय होईल पहा. आता लक्षात घ्या. आता या ठिकाणी ए आणि बी, कोण ए आणि कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे. 180 अंशापेक्षा जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोण ए आणि डी यांच्या मापाची बेरीज किती आहे? 180. कोण सी, बी आणि सी यांच्या मापाची बेरीज किती येणार आहे? 180. का? कारण हे रेषीय जोडीतील कोण अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सांगता येईल की अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री and angle B plus angle C is equal to 180 degree. का? angles in linear pair. angles in linear pair. angles in linear pair याचाच अर्थ होतो रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. आता पहा, ही आपण चारही कोणांच्या मापाची बेरीज केली म्हणजे काय येईल मग? कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी अधिक कोण डी बरोबर 180 अंश अधिक 180 अंश. कोण ए, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी. अँगल ए प्लस अँगल डी 180 डिग्री आहे. अँगल बी प्लस अँगल सी 180 डिग्री आहे. आणि या चारही कोणाच्या मापाची बेरीज केली तर 180 अधिक 180 किती येणार आहे? ती 360 अंश येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. हे 300 अंश. आता हे अँगल ए आणि अँगल बी जे आहेत हे डावीकडून उजवीकडे घेऊन जाऊ. मग डावीकडे उजवीकडे जर नेलं तर काय होईल पहा. सो दॅट म्हणून अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी. लक्षात घ्या, अँगल ए प्लस अँगल बी हे डावीकडून उजवीकडे नेले म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी ची बेरीज 360 मधून वजा होईल. आणि आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, अँगल ए प्लस अँगल बी हे आपण 180 अंशापेक्षा जास्त आहे असं मानलेलं आहे. बट परंतु, आता परंतुच्या खाली तेच वाक्य काय मी लिहित नाहीये, इथं कंसात लिहितो. परंतु कोण ए आणि कोण बी हे 180 अंशापेक्षा जास्त आहे असं आपण मानलेलं आहे. मग आता 360 अंशातून 180 अंशापेक्षा मोठी संख्या जर वजा केली तर येणारी वजाबाकी ही 180 अंशापेक्षा लहान असणार आहे. लक्षात घ्या, 360 अंशातून 180 पेक्षा मोठी संख्या जर आपण वजा केली म्हणजे ही जी संख्या आहे ही काय आहे? 180 अंशापेक्षा मोठी आहे. आणि 180 अंशापेक्षा जर मोठी संख्या 360 मधून वजा केली तर येणारी वजाबाकी 180 अंशापेक्षा लहान असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, अँगल सी प्लस अँगल डी, अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180 डिग्री. मग आता कोण सी आणि कोण डी हे 180 अंशापेक्षा लहान येतील. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या,
ते जर 180 अंशापेक्षा लहान असले तर काय होईल? 180 अंशापेक्षा जर लहान असतील तर काय होईल? पुन्हा जसं या ठिकाणी आपण बघितलं होतं युक्लिड पॉस्ट्युलेट जे बघितलं आपण या ठिकाणी, काय होईल तर त्या दोन्ही रेषा ज्या बाजूला कोन सी आणि कोन डी आहेत त्या बाजूला त्या रेषा एकमेकांना छेदतील. म्हणजे रेषा एल आणि रेषा यम ह्या कोन सी आणि कोन डी या छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत, ज्या अंगाला आहेत, त्या अंगाला वाढवल्यानंतर त्या काय होणार आहे? एकमेकांना छेदणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, सो दॅट इन दॅट केस लाईन एल अँड लाईन एल अँड लाईन यम produce will intersect each other on the same side of the transversal, on the same side of the transversal where angle C and angle D are formed. Angle C and angle D are formed. म्हणजेच रेषा L व रेषा M, रेषा L व रेषा M या छेदिकेच्या ज्या अंगाला कोन सी व कोन डी आहेत त्या रेषा छेदतात. रेषा छेदतात. आणि मग आता पुन्हा या ठिकाणी प्रश्न असा पडतो की बट लाईन L पॅरलल लाईन M, परंतु रेषा L समांतर रेषा M हे आपल्याला दिलेले आहे. हे काय दिलेलं आहे? म्हणजे याचा अर्थ काय झाला की जर सी आणि डी हे कोण या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी होते या ठिकाणी, म्हणजे या रेषा एल आणि रेषा एम ज्या अंगाला छेदिकेच्या कोन सी आणि कोन डी आहे त्या अंगाला छेदतात याचाच अर्थ. पण आपल्याला असं दिलेलं आहे की रेषा एल आणि रेषा एम समांतर आहे, याचाच अर्थ काय झाला की कोन ए अधिक कोन बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री 180 अंश हे इम्पॉसिबल आहे. हे काय
इज इम्पॉसिबल. हे असत्य आहे. मग आता हे जर असत्य आहे म्हणजे बघा हे दुसरं विधान असत्य आहे, इथं आपल्या पहिलं विधान असत्य म्हणलेलं आहे. मग याचा अर्थ तिसरं विधान जे असणार आहे, हे जे तिसरं विधान आहे या ठिकाणी दिलेलं, हे तिसरं विधान काय आहे? सत्यच आहे. जर हे दोन विधान असत्य आहे, पहिलं आणि दुसरं विधान जर असत्य असेल तर हे तिसरं विधान मात्र असत्य असणार आहे आणि असतंच. या तीन विधानांपैकी कुठलंही एक विधान हे सत्य असतंच. सो दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू. हे सत्य आहे. हे सत्य आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला कोन सी आणि कोन डी सुद्धा 180 अंश आहे हे सिद्ध करता येईल. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री हे सिद्ध करता येतं. तर अशी ही जी सिद्धता आहे, ही सिद्धता आपल्याला सहजासहजी लिहिता येते. सिद्धता थोडीशी मोठी आहे पण व्यवस्थित जर समजून घेतली तर आपल्याला निश्चितच समजेल. त्यात फार काही अवघड असं नाही आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल थेरम. corresponding angles and alternate angle theorem. म्हणजेच संगत कोण व व्युत्क्रम कोण संगत कोण व व्युत्क्रम कोण कोणाचे प्रमेय. संगत कोणाचे प्रमेय आणि व्युत्क्रम कोणाचे प्रमेय. म्हणजे आपण जे बघतोय प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्समध्ये आपण काय बघितलंय? इंटेरियर अँगल थेरम बघितलाय. आणि आता पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल थेरम, संगत कोन व व्युत्क्रम कोणाचे प्रमेय. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.